दशरथ ज्ञान आहे. ज्ञानाजवळ लांबून जातो देव, त्याच्या जवळ येतो. पण जिथं प्रेम आहे तिथं लक्ष्मणजीला ओढून घेतलं. अरे यहाँ तो मेरी शबरी माँ रहती है, इथं माझी शबरी आई राहते. आणि शबरीच्या उष्टी पोरं खाल्ले मायबापांनो. आपल्या घरामध्ये भगवंत आला तरी आपल्याला कळत नाही. शबरीकडे पाय धुण्याकरता पात्र नव्हती, पण पाय धुण्याची पात्रता होती. आपल्याकडे सोन्याचे, चांदीचे, जर्मलचे, पितळेचे, स्टीलचे, प्लॅस्टिकचे, आम्हाला परदेशी चांदीच्या ताटात वाढलं होतं. वाट्या चांदीच्या, तांबे बी, जेवणच काय ना. त्या पाटलीन बाई म्हणल्या, बाबा काय पाहता? मी म्हणलं मला चमच्यान वाटी देशील. तिथं पोरग म्हणे, भाऊ नुसतं खाणे काय आहे इसमें तसंच ठेवून जाणे काय. महाराज सगळे पात्र आहेत, पण पाय धुण्याची पात्रता नाही. शबरीकडे पात्र नाही, हातावर भगवंताचे पाय घेतले दोन्ही. बरं काय, आणि आपलं मस्तक शबरीनं भगवंताच्या चरणावरती ठेवलं आणि दोन्ही नेत्रातून आसरू आले. त्या आसरूने भगवंताचे पाय धुतले. महाराज एवढी ताकद आहे भक्ती आणि प्रेम. ज्ञान नाहीये, पण मातंग ऋषीने सांगितलं भगवान मिळणे वाले हे गारुडे नाना, भगवंत तुमच्या दारात येतील, पण ओळख नाही करता डोळे लागतात. आता हे डोळे 756 मेगापिक्सलचे. तुझा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे? कॅमेरा 17. आणि तो मोठा आहे हो. 118 17. हे 756 मेगापिक्सलचे. ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती जे 8-8 किलोमीटर झूम करून दाखवतात का प्राणी, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे कॅमेरे मोठे. न्यूयॉर्क, फ्रान्स, जपान, इटली, मलेशिया इथं बी तयार नाही झालेले एवढे मोठे कॅमेरे आहेत. आता हे कॅमेरे आपले नेमकं येळभर कशावर लागले राहते, त्याच्यावर आपली प्रगती. येळभर कॅमेरे, येळभर कॅमेरे याला कधी हॅलो कुठे नाही होणार पुढे मोठे, नाही होणार पुरी मोठ्या. ए माई, ए पुरींनो, बापाने कॉलेजला टाकलंय पुण्याला, टाकलंय ना संभाजीनगर, संधीचं सोनं कर. आणि तिला संधीचं सोनं करता आलं ती मोठी आहे. आणि जिला संधीचं सोनच करताना आणि एक जण तिला 300 रुपयाचा विचार टाकला, त्याच्याबरोबर हरी नाही मुखासी आहे मुला. अरे परमार्थ कळून घ्या, धर्म कळेल, संस्कार कळेल आणि संस्कृती कळेल. तुम्हाला माहिती, तुमच्या माहितीने सांगतो, पोरांना तुमच्या माहितीने सांगतो. आपलं जर तारुण्य नको त्याच्या मागे घातलं ना, तर पुन्हा 45-40% झालं तर मग म्हणतात आपण तवा नसतं तसं केलं तर बरं. ज्यांना हे तारून पण कुठं खर्च करायचं हे आता तरुणपणातच आले. नाही तर मग आई करून तर घे माझ्या करून, काशी मरून तर टाकते करून. कुठं आहे तुम्ही? आपले लेकर कुठे आहे? कोणाच्या मागं फिरताय? माय बापांनो, आता तिथून गाडी घातली मी आज, तरुण पोरं शिट्ट्या हातात काट्या, इकडून जाऊ द्या, इकडून जाऊ द्या, असं ऊर भरून आलं. अरे म्हणलं भगवंताच्या कार्यामध्ये सिक्युरिटी ज्याची आहे, भगवंत त्याच्या दरबारात सिक्युरिटी लावल्याशिवाय एवढी ताकद आहे. उद्या मिरवणूक, आज मिरवणूक झाली असेल, मिरवणुकीमध्ये ड्रेस घालून असतील माझे तरुण मित्र, महिला मंडळ, मुली कलश घेऊन असतील. एक सांगू, ए आई, एक सांगू का तुला,
तर तुमच्या गावामध्ये मंदिर असेल, महिन्यातून एकदा जर तुला रांगोळी काढता येत असेल तर त्या मंदिरासमोर जाऊन जर नुसती साडा रांगोळी जर केली ना, एक सांगतो, रंगीत रांगोळी काढ, तुझ्या जीवनातला कधीच रंग उडू देणार नाही तो, एवढी ताकद त्याच्यात. आपल्या धर्मातले पोरं मान महार समाज कुमार देवी धनगर बाजारी माळी साडी कोळी लवार सुतार आठरा पगड जातीतल्या पोरांनो गड आणि बाबांनी कीर्तन पाहना, सगळे या पत्रिकेत बसलेले सगळे मुसलमाना सगळं हो, सगळे कीर्तनकाराला सगळ्याला बोलले. इथं भेदभाव नाही महाराज, म्हणजे ह्योच असला पाहिजे त्योच असला पाहिजे, नाही नाही तो आपल्या गडाचा नाही. सगळ्यांना बोललं सबके खुला है सगळ्यांची येथे आहे सगळ्यांसाठी उघडा येणार आहे. सगळ्यांसाठी कोणी सगळ्यासाठी मायबापांनो. आणि म्हणून आपण गडाकडे यायचं, संताकडे यायचं, महंताकडे यायचं. कशा यांच्या मुखातून निघणारा एक एक शब्द अनुभव भगवंतासाठी यांनी आपलं संपूर्ण जीवन त्यागून टाकलेलं आहे आणि त्यांचे एक एक शब्द अनुभव आहे. एक लक्षात ठेवा, ओरिजिनल संतांची ओरिजिनल पतिव्रतीची कधी पिंगल करू नका. कधी जाळं घेऊन सगळं होईल, कधी होईल हे सांगताच येत. ओरिजिनल पतिव्रतीची टिंगल माय बापांनो, माझ्या देवकीची केली टिंगल. पतिव्रतेची टिंगल पुन्हा त्याच्या भाषेने टिंगल केली. कोणाची? चिंदी बांधिती दुर्पती हरीच्या बोटाला फाडून भरदरीचे लागता. भजनी त्याचं संगीत चिंदी बांधिती चिंदी बांधिती दुर्पती हरीच्या बोटाला आणि फाडून भरदरीचे लागता. त्याच्याच फाडी कोण त्याचाच म्हणतो. मी आले ना तुमच्या बाबा त्याला गडवरच घेऊन येतो, तुमच्या पुढं म्हणायला माय बापांनो. द्रौपदीची अवहेलना झाली, दुर्योधनाचं राज्य संपलं. आणि पुन्हा साधूची थट्टा झाली. ज्या कुळात देव जन्माला आला ते कुळ सगळं संपलं. आमतो की झाडकी पत्ती तांडरलं यादव कुळ आणि तिने एका पोराला पोरीचे कपडे घातले, त्याला याग्रो लिपस्टिक फाउंडेशन बर का मंगल काकू.
केलं इथं उशी घातली पोटात कस काय 8.5 महिने झालेले तिला अशी कमरेवर हात देऊन असे आणि साधू पुढे आणि 4-5 जोडी टोकार होते ते म्हणे बाबा काय हिला काय होईल ते म्हणे हिला होईल मुसळ महाराज थट्टा केली साधूच्या आपण तेवढ्या पुरती थट्टा करू पण तुमच्या पुढच्या पिढीला भोगावं लागलं हे ठरले काही काही आता आता मला बी काय सगळे काय चांगलं म्हणते एकीतले 70% हे म्हणतात की एवढा आवाज आहे होय हा होय अरे माऊलीचं डोकं फोडलं लोक तू बोलायचं का फक्त डोकं फोडलं माऊलीच्या पिठात आणि वाळू टाकली नको त्या संताला चोरी एक म्हणले 160 वेळेस ठोकले नाथ बाबाच्या अंगावर आपले बिडी काय झोपले होते का आपले कुठं होते 108 वेळेस संताचा आपल्या संताच्या अंगावर एवढं दुखत होता आपले कुठं होते बांगड्या घेऊन होते का ते लाहे देव हाय हाय कुठे या आपले पोर मावा गोवा सिगरेट येड्या कोंबड्या ढवळ्या त्या खाऊ नका बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी इत्यादी वडापाव भजे पाव ती येड्या कोंबड्या त्याला काय म्हणतात त्याच्यात कोंबडा नाही कोंबडी नाही हे मधलंच ते मधलं कळलं म्हणजे त्याच्यात नर नाही माधी नाही म्हणजे गडी नाही बया नाही ते बया माणूस येते आणि त्याचं मान जर आपले तरुण खात असतील तर आपले तरुण 2-4 वर्षात घिसळत चालायला काय येणार कोण आहोत आम्ही सूर्यानी सरदार अमृती संतान आहे अमृतापासून निर्माण झाले लंग्या सुंग्यापासून निर्माण झालो तरी आपण आता
काही घडला त्याचं काही घेणं नाही देणं नाही तरी ते गावंड्याच्या पेटीत नाव कामगार पीठ आणि त्या पेट घ्या ना स्कॉर्पिओन बोलेरो हिमान कोणाच्या योजनेत जाऊ नका कोणाच्या योजनेत आपल्याला भगवंतांनी योजना मुक्त केली नाही योजनेत नाही ना आपण मग नको त्याच्या गावड्याच्या योजनेत आपण आपल्या बायकोला बसायचं नाही ना ते म्हणे तिथे हे राहत म्हणे काय वरात शिक्षणाला मिळत म्हणून तुला तिथे आपल्या लहानपणापासूनच सवय लावलेली आहे बारकं पोर बारका बच्चा आहे हे पाचवीला गेलेले बालवाडीचा माझ्या बरोबर आले हे होत नाही बालवाडीत गेलतोय. तू गेलता का? तू आहे. बालवाडीत गेलता का? हं? तू बालवाडीत गेला? काय अकरा म्हणा तू वापरतो काय? ना ना एका मार्कर बोला बालवाडीत गेलता. तिथं काय राहत होतं तिथं काय देत होते वगैरे अजून लापशी सुकडी कसं काय? आणि शाळेत काय घेऊन जात होता दप्तर घेऊन जात होता डबा आम्ही बालवाडी बसून तर तेच घेऊन काही फक्त खूप नाव गावात येते गावात आणि त्यांचं काही संपर्क नाही काहीच नाही अहो या भूमीकरता आपण काय करावं आपण ज्या भूमी जन्माला आलो ज्या गावात जन्माला आलो त्या गावासाठी काहीतरी करून मरावं नाही तर तिथं भांडणं करून मी नाही ना माहिती बाबा शिव वीर किती संकट येऊ द्या किती लाख संकटे झेलून घेईला अशी पहाडी छाती आमच्याकडे 2 संकट आले तर आम्ही तिसऱ्या संकटाला सागर वाढवड झालेलं आपल्या डोके दूर होतात बरेच मी पाहतो गाडीतून बरेच पाहत असतो मला झोपून म्हणते बाबा आहेत का बाहेर दिसतो का बरेच आहेत ना एवढा 82 किलो बाबा दिसणार तरी त्याला बाबा आहेत का आमच्या गावातले तर अशी तरी डोकून म्हणते तू आम खेळावर भूषण भूषण तू काय साधा भूषण आहेस भक्ती नाही प्रेम नाही दया नाही क्षमा नाही शांती नाही आनंद नाही बोध नाही विवेक नाही वैराग्य नाही परमार्थ नाही ज्ञानोबा नाही तुकोबा नाही ग्रंथ नाही वारी नाही पंगत नाही संगत नाही याचा उपयोग काय एवढ्या गोष्टी कळायलाच नाही नुसते जन्माला आलेले उपयोग काय आणि म्हणून जगत असताना माही आपल्या तुमच्या गर्भातून असं लेकरू जन्माला यावं एक तर संत त्यानं व्हावं नाही तर शूर त्यानं व्हावं जननी जने तो ऐसे जने संत बने या शूर नहीं तो तू बांझ भली काहे बिघाडे नूर स्त्रीनं बाळन व्हावं त्या बाळनपणात एक तर संत जन्माला यावा नाही तर शूर जन्माला यावा नाही तर तू वांझुटी राय कशाला येड्या जन्माला आणि ती येड्या कोणा सगळे तुमचे लेकर कुठे आहेत तुमचे लेकर माय बापांना घरामध्ये भक्ती शबरीकडे भक्ती आणि प्रेम आहे ज्ञानाचा सागर दयेचा सागर तिचं आहे माय बापांना म्हणून जगत असताना अर्जुनाकडे भक्ती प्रेम आहे गोपाल कृष्ण अर्जुनाच्या दारात अर्जुनासाठी काय नाही झाला सर्वस्व झाला तो गोपाल कृष्ण भक्ती आणि प्रेम आहे आमच्याकडे याच्यातलं काहीच नाही भक्ती नाही प्रेम नाही आमच्याकडे भक्ती आहे पण आंधळी भक्ती आमच्यापैकी लोक पाय पडायला तर ते म्हणते बाबा काय मला दोरी काढली तो झाला ना मी मार घालतो दोरी बिरी नाही मी कमून घालायची तुला ते म्हणे मला 3 पोरी आहेत त्याच्यामुळे घालायची दोरी
मी म्हणलं मला 3 पोरी तुला कुठं घालू दुरी माळीनं पोरगा होत भैया माळीनं पोरगा होत नाही माळीनं माटका लागत एकदम तर मला मला झालं किती कोणी राहते त्याच्यात मला 108 म्हणलं बाय 8 शब्द आलेला आहे माळीनं मटका लागत नाही माळीला बोरला पाणी लागत बोरला सुद्धा पाणी लागत त्यामुळे होता नाही मी त्याला एकच सांगितलं चांगलं होईन का नाही माहित नाही पण वाईट निश्चित होत नाही चांगलं होईल का नाही माहित नाही पण वाईट निश्चित होणार नाही हे माळीचा प्रभाव आहे नाही तर काही काही मस्त माळी सदऱ्याच्या वर माळी माळी सदऱ्याच्या वर राहते आणि घाला पाडे का मग मी करू काय तेव्हा काय नाही कधी पोरगी माय पोराला तू हिंडत माळ घातली माय पुढे आला पुढे सदऱ्याच्या वर माळ म्हणून माळी कधी घातल्या ते म्हणे तिसरी पिढी त्या शेजारी म्हणलं परतीची घातली इथं परिपक्वता तुमचं मन तुमची बुद्धी तुमचे डोळे डोळे परिपक्व हे माय बापांनो परमार्थात आल्यानंतर अवयव समृद्ध असावे समृद्ध असावे तुमचे डोळे समृद्ध असावे तुमचे कान समृद्ध असावे तुमची जीभ समृद्ध असावी तुमचं कर्म समृद्ध असावे परमार्थात आल्यानंतर आणि म्हणून परमार्थ तुम्हाला समृद्ध बनवतो जसं समृद्ध महामार्ग आहे गतिरोधकाची एका फर्स्ट सेकंड थर्ड डबल टाप लागला 160 निघाली चालू समृद्ध तसे डोळे समृद्ध पाहिजे माय बापांना डोळे कान समृद्ध पाहिजे कान तुम्ही एवढ्या मोठ्या स्टेजवर आहात आज एवढ्या मोठ्या स्टेजवर आहे एवढ्या व्यासपीठावर आहे तुम्हाला आणि ट्रॅक मध्ये लोक धरू शकतात आणि ट्रॅक नाही सांगू का आणि ट्रॅक मध्ये बाबाजी आय एम प्राऊड ऑफ यू किती छान बोललात ना त्याला कळलं त्याला मी धन्यवाद देईन त्याला काहीच कळत नाही ते डीजे वाल्याला सांगायचं त्याला म्हणायचं म्हणे माय बाप नाही एकच ना ते हे गाणं लाव आणि तिथं भरमडा घालून ना किती शार्प किती ब्लेंड मगाशी तुम्हाला सांगितलं मुली कोणी फसवता कामा नाही आपल्या धर्मातल्या पोरी 60,000चा ऍपल मोबाईल घेऊन दिला एकानं आणि तिनं तिच्याच बापावर केस केली आणि ती म्हणली मेरे शोहर को मेरे को इसका धोखा आणि लगन जाने के बाद कळलं का इसका तो आज भर की भी शादी हो गई पूरी हो कोणी फसू नये आपल्याला याच्याकरता मुक्ताबाई समजून घे माझ्या ज्ञानोबा माऊलीची बहीण जनाबाई कळून घे हे आई आपल्या लेकरीला आपल्या पोरीला राजमाता जिजाऊ सांग अरे आपल्या पोरीला ज्योतिबाची सावित्री सांग अरे आपल्या पोरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रमा सांग लंगी सुंगी ठेवू नकोस की तुमच्या घरामध्ये महिला मंडळ तुम्हाला राजमाता जिजाऊ कळालेले असावे अहिल्यादेवी होळकर कळालेले असावे तुम्हाला ज्योतिबाची सावित्री कळालेली असावी तुकोबरायची अर्धांगिनी आवली कळालेली असावी माझ्या माऊलीची आई रुक्माबाई कळालेली असावी त्यावेळेस तुमचं घर मोठं आहे तुमच्या घरात नको ते कळाल्या नट्या कळाल्या ना 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 ज्याच्या घरामध्ये नट्या कळाल्या त्या नटायला लागल्या एवढ्या ब्लाऊजला बाया वाटत एवढ्या कळाल्या मग सगळा फुल वाटा थोडा स्वतःला राजमाता जिजाऊ म्हणतीस ना स्वतःला राजमाता जिजाऊ म्हणतीस ना घरामधली स्त्री झाकून पाकून असली पाहिजे बाबा नाही तर काही उपयोग नाही तुमच्या घरामध्ये सुसंस्कृत आणि सुशील गृहिणी घरामध्ये असावी सुंदर असावी
तिनं सुंदरता जपली पाहिजे आणि तिला जपता आलं, ती मोठी झाली. मला सांगा रामकथा झाली ना आता, मग लक्ष्मणजीला काय वाईट होतं? वहिनी जाऊ नको म्हणे पलीकडे, काय वडील होतं कोणी मध्ये मध्ये ना गौरव. यांना यायची गरज. होय अण्णा लक्ष्मण बरोबर. आणि मग वहिनी काय म्हणे, बाई याच्या पलीकडे जाऊ. वहिनी गेली तर थांबली. जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या त्या रावणाच्या ताब्यात आहेत. महाराज जी जी मर्यादित आहे ती रामाच्या ताब्यात आहे. आणि त्या बाया म्हणतात मा सारा रामायण पाहते आणि सुनाचा का मग खोबा काढला. मी एका कीर्तन सोडीत नाही तुळस घेऊन उभी राहिली. हे कळणं, छोट्या छोट्या गोष्टी कळणं महत्वाचं. मीमच महाराज आहे, मीमच महाराज आहे. माझं बिल्डिंगचं बांधकाम झालं पण माझ्या भावाने माझ्यापेक्षा मोठं धरलं आणि त्याचं डंपर वळत नव्हतं. माझ्या अंगणात चाक येत होतं. मी तिथं खिळ्याचा पट्टा दया, क्षमा, शांती, आनंद, बोध, विवेक, वैराग्य हे बुद्धीचे अलंकार आहेत. आणि ज्या घरामध्ये अलंकार बुद्धीला आहे ते घर फार मोठं आहे. आणि ज्या घरामध्ये बुद्धीला वैभवच नाही ते घर किती मोठं असलं तर त्या घरातलं वैभव संपायला काय वेळ लागणार आहे? 96 कोटी एका पोरानं गावाचं नाव नाही सांगायचं. आता इथं सगळं लाईव्ह चालू आहे. 96 कोटी बाप प्राध्यापक, आई प्राध्यापिका, मोठ्या सिटीत राहायला. पण 96 कोटी नाना 13 दिवसात शेअर मार्केट मध्ये नाही कोणतं शेअर मार्केट मध्ये 13 दिवसात खाता. 96 कोटी ते म्हणे 1 लाख रुपयाला महिन्यात 10,000 रुपये. मला पुढे ते म्हणे आमची कंपनी प्रयोगशाळा आमची समुद्रात पडली. नको त्याच्या नादी लागू नका, नको त्याच्या संगतीला बसू नका, नको त्याच्या पंक्तीला बसू नका. माय बापांनो कधी समाज फसवल याच्याकरता डोळे फार समृद्ध लागतात. तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजे. सीतेला रावण ओळखता नाही आला. आमच्यासारखे तुम्हाला कसं काय ओळख होती? आणि ते रावण पुढे आला होता, कपडे बदलून पुढे आला, पंचवटी पुढे कपडे बघून आता रावण आला. हे रामायण नाही कळालं तुम्हाला. तुम्हाला फक्त हरी रावण ओळखता आला पाहिजे. अजूनही रावण वेश बदलून भिक्षा मागत आहे. दुःशासन हे अजूनही सतीची लज्जा फेडीत आहे. ओढ धनुची दोरी करतू अचूक संधान, तू तर बच्चा वाघाचा आहे, तुला असू दे द्या. अजून रावण, अजून दुःशासन आहे. कोण म्हणतं रावण मेला, कोण म्हणतं दुःशासन मेला. अरे कोण म्हणतं कैकेयीच्या कानात कोणी उडी मारली होती? ती आली होती गाडी बैलीत बसून, माग पाय पडून कारीगरी खा. कोण होती? आज मेली तर जिथे बायको ते आलेले मला हे सणाच आज पुढं बसलेली तू पुढे तू मला म्हणलं होतं जा घेऊन येतो. तुम्ही काय करू कधीच नावात आणलं तिला कधी परत येणार नाही. ते म्हणून काय होते तुमचं, तुम्ही पुढं ना आम्हाला ते सांगा. टीचर कॅमेरा कर
हा, पुढं बसली काय? नाही, पुढं काय बोलायचं? तिकडे वावरात आहेस. तिला सरपणात लय नाग आहे. आमचा गॅस संपलेला आहे, 2 दिवस झाले. तुम्ही इनकम टॅक्स शक्यतो सरतो. आणि उद्या नसते मिळत ना. इथूनच बांधून देतो भाकरी. सगळीकडे बाबा उद्या काय मिळत नाही, पण ती नाही आली, तिची आई बी. भले 2 गाड्या आणलेल्या आहेत. चला पहा कसं राहतंय, काय असतंय. नगद नारायणगडाचं वैभव पाहायला या. आमचे प्रेममूर्ती शिवाजी बाबाला पाहायला या. मला यांच्या पुढे बसलं ना, जसं काय आपल्याला वाटतं आपला आजोबा बसलेले, असं फील काही नाही, आनंद आहे, काही नाही. तुम्हाला शास्त्र नाही सांगणार, तत्वज्ञान नाही सांगणार, तुम्हाला फिलॉसॉफी नाही सांगणार, तुम्हाला नाही अवघडही सांगणार नाही. बाबा हे माळ रामकृष्ण हरी म्हणा, कल्याण आणि 100% कल्याणाची. सहज बोलू नये तो उपदेश गुरुनी सायास शिकविते. ये पहिलं चरण आहे भक्ती प्रेमावीना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावीना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावीना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावीना भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ते नाही का माझी, तुम्ही कीर्तनात ऐकलं होतं की नाही, माझी भक्ती नावाची पोरगी बी आली. ते नाही का मला पोराण घालतात ती भक्ती, तुम्ही ऐकलं नाही बाबा? सांगा ते कव्हर जात आहे ते. जाऊ दे मग. वेळ महत्वाची, यांना गरम नाही ते आणि चालूची वेळ महत्वाची आहे. आता 10:40 करायचं म्हणजे हा जवळ मला जवळ भांडवल राहील तो. हा भांडवल संपलं मी संपून जातो. मला भक्ती प्रेमा विना ज्ञान नको. अभिमान नित्य नवा तया माझे, अभिमान मला आहे हृदयात हरी माझ्या. आमच्या जिवंत सिंहासनावर तो आहे, हा अभिमान आपल्याला असावा. माय बापांनो, शरीर चालवणारा तो आहे, बोलवणारा तो आहे, ऐकवणारा तो आहे. तो भगवंत माझ्या जिवंत सिंहासनावर आहे, याचा अभिमान आपल्याला असावा. नको त्याचा अभिमान काही करू नका, कारण की हे संपायला काहीच वेळ लागणार नाही. कारण की तुम्हाला खो खो माहित आहे सगळ्या. खो खो एकच तोंड इकडं राहतं उमापूरकडं आणि एकाच तोंड इकडं चापडगावकडं. मधून पळतात असतात दोघं. पुढचा जो पळतो ना ते तुम्ही आम्ही आहोत, मागून जो पळतो तो नाही. पुढचा जो पळतो तो प्रपंच, मागून पळतो ते तुम्ही आम्ही आहोत. गुरुजी पुढचा पुढूनही मधून घुसतो, आऊट होतो, पण मागच्याला गाव कसं थांबवलं, मधून घुसला आऊट होतो जन्म. आणि मग या प्रपंच रूपी खो खो मध्ये गुरुजी आमचा पंजा पळाला. असा पळाला तो पंजा, घामाघूम झाला तरी प्रपंच हाती लागला नाही.
शेवटी आमच्या पंजेने आमच्या आजाला खो दिला. आजा चौडीवरच होता. मला खो देते तो, मला खो देते, कवा माझ्या नावावर ऊस जाईन, कवा मला पेमेंट येईल. खो मारला तर पंजेने आजीने आजवर कोणा ड्युटी आणली. मग पळाला परपंच मला, असा पळाला असा असं रे. तुम्हाला वाटलं का मी सांगेन याच्यात तुम्हाला हे सस्पेन्स. असा पळाला माय बापांनो. शेवटी आता एवढा प्रपंच मागे पळाला सुपेकर बाबा बाबाजी, आजीने तेवढ्यातले चालू बंद काढून आणले गेले देवळात. देवळाच्या कामाला इटा उतरल्या होता तर त्याच्यात रामझूम रचिला. एवढे गजाचे तुकडे पायाने लुटून चारात नेले आणि मग म्हणला मये. त्याच्या वांगाऱ्यात एवढा तर प्रपंच माग. आता मेला बघा मेला, आता मेला बघा मेला. म्हणलं मतरी म्हणलं आजा पंढरपूरला जात होता का? ते म्हण साऱ्यात पुढं. मी म्हणलं काय राऊच्या ठोकीत होता का? साऱ्यात पुढं काय करीत होता? ते म्हणे बिस्किट पुढे गोळा करायचा. मागल्या वर्षी तर तिने 3 चुंबड्या आणल्या. बिस्किट पुढे पार्ले म्हणू नको, क्रॅक जॅक, केळकी पतंजलीचे काय ग. आणि ती म्हातारी सांगत होती ते म्हणे बाबा पार्लेची तर लई उंबडे खायची. मी म्हणलं काय झालं? ते म्हणे गरम चहा बुडली का ती वरच येते. मग चहा पिऊन घ्यावा लागतो मग बोटन खावा. आणि म्हणले क्रॅक जॅक मॅरीगोल्ड, ते म्हणते तर ऐक पण ऐक ना बाबा. मी म्हणलं काय ते किरीमचे आहे का? मग नातू किरीम खातो ना आम्ही. आणि ते गुड्डे मोठे कपात बुडत नाही ते मोडून खावा. ते काय साधी होबल आहे का? म्हणलं मस्त बिस्किटाचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणलं यंदा आणले होते की नव्हते? ते मस्त आणले. मस्त यंदा तिने गोळा केले होते बरं का. चंदर भाटेत गेलं आणि बुडी हाणली तर त्याला पेटी सापडली तिची. वर आणली वाजून पाहिली फुळफुळ वाज. त्याला वाटलं चांदीचे ठोकळे. घरी घेऊन आलं. मी म्हणलो एखादच तर 2 दिवस अगोदरच आली तर मयूर मला गागलं होतं ते. गागलं कळत मयूर डाफरलं. मी म्हणलं का हातपाय दुखत आहे काय? टिंडीचे बिस्किट पुढे पुढे ते मयूर का खाड्या खाल्ल्या. पीटी शिकरात गुंडून नेली घरात. उशालात घेऊन झोपलं. मी निघते डोकले तर तेव्हा फायदे पुन्हा इटल मार फोन केला. घेऊन पकडच्या हातुडी त्या पेटीला बारक कुलूप ते लईच नाजूक पेटी. म्हातारीने हातुडी आणली. 1.5 दिवस कुलूप तुडीत होती.
असं दीड दिवस तुटलं तर ते फुलंच व्हायचे त्या पेटीला उदबत्त्या लावल्या मी म्हणलं काय भानगडे का फरला हातडी घेऊन उदबत्त्या ओवळी तर कडी लावून घेतली तिने कान लावला गरमलं त्याला आणि तशी कुलपतून असं कडीतून असा कोंडा काढला का त्या लय आनंद मी खिडकीतून पाहतो त्या लय आनंद झाला त्याला वाटलं सोन्याचे कपडे नाही तर चांदीचे जशी पेटी उघडली का बाया त्याच्यात गेलेली बिलेट पानं वस्तरे कोणाचं काय उचलून आणि एवढा प्रपंच माझ पळाला तरी हाताला नाही आला. आज मेला आजही आमच्या बापाला खो दिला बापाही दात खो खो पळाला बापाच्या हाताला प्रपंच आला नाही बापाने आम्हाला खो दिला आम्ही दात खो खो पळलो तुम्ही तरी दिवसा पळा आम्ही रात्री पळतो आम्ही काय साधे का लोकांना म्हणायचं पळू नका पळू नका पळू नका आणि आम्ही फर्स्ट सेकंड डबल टाप आमचे पोरं काय साधे निघत आमच्या पोराने बुलेट घेतले आणि बुलेट घेतल्यात थेट संभाजीनगरहून सायलेन्सर आणला याला म्हणते येडी माती चांद बेटे उद्बत्ती लगा के हगले को बैठे मोठ्याची गाडी कधी येते कधी जाते हे कळलंच नाही मोठ्या माणसाची गाडी कधी येते कधी जाते गुरुजी कळत नाही पण आपल्यासारख्याची गाडी जर घुसली गावात का लोक म्हणतात आला गांठ्या तुमच्या फायरिंगवरून तुमच्या गाडीची क्वालिटी कळते महाराज तुमच्या आवाजावरून तुमची भक्ती आणि प्रेम कळतो महाराज तुमच्या चालण्यावरून तुमच्या सगळ्या गोष्टी कळतात माय बापांनो आणि म्हणून जगत असताना तुम्ही ओरिजिनल आहात का सोंग घेतलं महिला म्हणलं पतिव्रता बी ओरिजिनल आणि सोंग घेतली तवा कळत तुम्हाला वाटत गडी मानता काय कळत ओरिजिनल वेगळीच राहते आणि सोंग घेतली म्हणजे उलचिक तरी लागत ओ माय गॉड आउच तिच्याकडे आधाच वेगळ्या राहतात आधा कळाल्या ना जिला कळलं तिला धन्यवाद आहे तिला काहीच नाही कळलं तिला फक्त ओटीपी केवायची ओटीपी याच्या पलीकडे डोकंच नव्हतं आणि त्याचे पैसे जमले का शर्टा घ्यायच्या पाठी घ्यायच्या शर्टा घ्यायच्या वाघनखी शिपरू इकडे तिकडे मळ्यात गेली मूठ मूठ घास आणायचा शेवग्याचा पाला एखादीची सुट्टी असली का सोडायच्या पांदी पुंदीला मोरटीची झाड असलं का असं फांदी वाकायची अरे त्या गाभण राहिल्या का त्यांना बोकडे झाले का उमापूरच्या बाजारात आणायचे ते इकायचे त्या बोकड्याच्या पैशाचे पुडकं करण्या का पुडकं अगं सावध हो ग माय माझे देवकी कडून घे माय माझे राजमाता कडून घे माझ्या माय बापांनो नगद नारायण महाराजांची आई आणि वडील कडून घ्या त्या घरामध्ये आनंद
नको ते कळून घेऊ नका, हिरो हिरोईन कळून घेऊ नका. ज्या घरामध्ये हिरोईन कळले ना ते घर आम्ही पाहतोय ते घर बर्बाद झाले. विचारवंत लोक, विचारवंताचं चरित्र आपल्या घरामध्ये ठेवत चला. बायका जीवनामध्ये आनंद आहे, समाधान आहे. नको त्याला डिमांड देऊ नका. अरे तुम्ही कुठे चालल्या होय? अरे घोरपात काकवा पुढं पुढं चालल्या. बसा खाली बसा. घेऊन येता अंगा पीठ बसा. ते लेकर येतं ते लेकर दूध मारल्यावर झाले तर काय बाहेर बारकी लेकरू बसली ना का मला अजून दर्शन सोळा व्हायचा यांना सांगा मी इथं बसणार आहे खुर्ची टाकून माझ्या सरक्षणाला. अरे आमच्या काय पाय पडा माय बापांनो, इथं भक्ती आणि प्रेम आहे. इथं या, इथं जा. हे आनंदाचं वातावरण, समाधानाचं वातावरण, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको. अभिमान नित्य नवा तया माझे. मला सुख काय प्रेम सुख दे जीवा भावाची माणसं, लय प्रेम करणारे, सुंदर आणि आनंद देणारे. अभिमान नाही, काहीच नाही. आम्ही गडावर गेलो आमच्या बरोबर बसा बरं जेवायला. लय 4-4 वेळेस मला पाय पडायचं नसतं असं म्हणतो. आम्हाला दर्शन घेऊशी वाटतं मग तेच म्हणते काय नाही काय 4-4 वेळेस पाय पडत होते असं सहज म्हणतात. तिथं आहे आम्ही गाडीचे मालक नाहीत, आम्ही सांभाळायला आलो. परंतु माय बापा राखणदाराही कसा असला पाहिजे हे सगळे गुण आहेत. एवढी मोठी ऐश्वर्य संपन्न गादी आहे त्याची नंदी सुंदी गादी काही त्याची गाड्या फाटल्या. फाटल्या म्हणजे त्याचं कापूसच राहायचं. बसून बसून कोण बाहेर आलाय काही. हो ऐश्वर्य संपन्न महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये विद्यार्थी घडवण्याकरता
म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन आहे या गडाकडे बघण्याचा अख्ख्या महाराष्ट्राचा. आचरण शुद्ध माणसं असणार आहे, एवढं मोठं ऐश्वर आहे, पण त्या भोगात न गुंतता तो भक्त सांभाळायचा आणि त्या संतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा. यांच्यानंतर आमचे संभाजी महाराज आहेत, त्याच तोला मला आपले असा अभिमान नाही. आता त्यांना कळालं ना मला तिथं गादीवर बसायचंय, तरी आम्ही मांदळ पोहिलं जर गेलो ना तरी बाबा पाणी आणलं नवं वाटत मला. महाराज तुम्ही एवढ्या मोठ्या गडाचे मठाधिपती आहे, ते म्हणे घट नंतर आहे, आपण आदोगर मित्र आहे. तू म्हणता त्यांचे सप्तती म्हणून बोलत होता. लोक यांच्या सत्यात नाही, मी कायमच महाराष्ट्रात यांच्याबद्दल सांगत असतो. काय बरोबर आहे, कायम महाराष्ट्रात सांगत असतो. आमच्यावर बापासारखं आईसारखं प्रेम करणारे माणसं आम्हाला प्राप्त झाली. हे सगळे युवा कीर्तनकार तयार केले महाराज इथे एका साधे नाही, अगदी प्रेमाने आनंदाने समाधानाने जगणारे माणसं हा गड. आता आपापले निष्पाप हात वर करा बरं मला पाहू द्या. निष्पाप बाबा काय प्रेम आहे तर काय आहे तुमचं. नगद नारायणाला एकच विनंती आहे, महादेव बाबाला एकच विनंती आहे. बाबा हा तुमच्या नारळी सप्ताहातला आम्ही सर्व भक्त परिवार आहोत. आमच्या हातावर आरोग्य रेषा, आमच्या हातावर ऐश्वर्य संपन्न रेषा, आमच्या हातावरती धन रेषा चांगल्या द्या बाबा. एवढंच मागायचं आहे आपल्याला आज. आणि एका सुरात, एका तालात, एका लयात आपल्याला नगद नारायण महाराजांचं भजन करायचं. काय पाऊस आला काय त्यांना वाटले भजन झालं म्हणजे झालं काय काय विठोबा